कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महत् कृत्ये केली आहे आणि त्याचे नाव पवित्र आहे आणि जे त्याचे भय धरतात त्याच्यावर त्याची दया पिढ्याने पिढ्या आहे. प्रियजनो, माता मरियेला पित्या परमेश्वराने येशूची आई होण्यासाठी निवडले. माता मरिया एक सर्वसाधारण स्त्री असून सुद्धा परमेश्वराने तिला एवढा मान दिला, म्हणून माता मरिया देवाचे आभार मानत आहे. खरोखर परमेश्वर पवित्र आहे ती घोषणा करत आहे आणि ती परमेश्वराला महत्त्व देत आहे. प्रियजन हो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वराने भरपूर कार्य केलेलं आहे. आपण सुद्धा माता मरियेसारखं परमेश्वराला महान मानलं पाहिजे, परमेश्वराला धन्यवाद दिलं पाहिजे. परमेश्वराच्या सर्व कार्याद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी आपण विनम्रतेने माता मरियेसारखं विनम्रतेने आपण प्रभूच्या चरणी गेलं पाहिजे. हाच संदेश माता मरिया आम्हाला सांगत आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जे रोसरीची प्रार्थना करतो याचा अर्थ असा, आम्ही अशासाठी रोसरीची प्रार्थना करून आम्ही माता मरियेद्वारे परमेश्वराची भक्ती करतो की आम्हाला सुद्धा माता मरियेचा जो स्वभाव आहे, परमेश्वराला पवित्र मानण्याचा, धन्य मानण्याचा, महान मानण्याचा जो माता मरियेचा विनम्र स्वभाव आहे, तो विनम्र स्वभाव आमच्यामध्ये यावा यासाठी आम्ही रोसरीची प्रार्थना करतो. प्रियजन हो, आपण ह्या रोसरीच्या महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये भक्तिभावाने आम्ही रोसरी करूया. आपल्या हातामध्ये रोसरी पकडून माता मरियेच्या जवळ गुडणे टेकून आपण प्रार्थना करूया, रोसरी करूया. ज्याप्रमाणे माता मरियेच्या भक्तीद्वारे आम्हाला देवाची संगत मिळते, आशीर्वाद मिळते आणि पुष्कळ ठिकाणी माता मरियेने चमत्कार केलेला आहे. त्याप्रमाणे आमच्या जीवनात सुद्धा प्रभूचा चमत्कार आमच्या जीवनामध्ये होण्यासाठी आपण रोसरीची प्रार्थना करूया.